मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यम् निर्वाणमार्गमणवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांक श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये आपण बघितलं की मरण ही अपरिहार्य घटना आहे। जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि या ठिकाणी मृत्यूची देवता म्हणून काल, अंतक, यम असे नाव देऊन त्याला संबोधलेला आहे। आणि हा आमच्या जीवनात कधी कोणत्या रीतीने कशा प्रकारे उपस्थित होईल हे अज्ञात आहे। कोणता श्वास आमचा अंतिम श्वास ठरेल याबद्दल आपल्याला माहिती नाही आणि कोणता श्वास आमचा अंतिम असेल याची गॅरंटी पण आम्ही देऊ शकत नाही। म्हणून काल आपण बघितलेलं होतं की या यमाचं स्थान अज्ञात आहे, त्याला शरीर देखील नाही, तो काळ्या वर्णाचा आहे, अतिशय दुष्ट स्वभाव रूप आहे आणि तरी देखील हा जीवनात कधी आम्हाला आमचा ग्रास बनवेल हे सांगता येत नाही। म्हणून त्यांनी ग्रास बनविण्याच्या आधी आम्ही काहीतरी योग्य निर्णय घेऊन मोक्ष मार्गाकडे वाटचाल करायला पाहिजे, रत्नत्रयाची आराधना करायला पाहिजे, हा भाव आचार्य सांगत आहे। नाहीतरी शरीर हे नष्ट होणारच आहे। या नष्ट होणाऱ्या शरीराच्या माध्यमातून जर आम्ही अविनश्वर पदाची प्राप्ती करून घेतली तर हा आमच्यासाठी अत्यंत फायद्याचा असा सौदा आहे। कारण जी कवडी मोलाची काया, या कवडी मोलाच्या कायेच्या माध्यमातून आम्ही अनमोल असं रत्नत्रय साधन करून घेतो। अर्थात आम्हाला त्याच्या माध्यमातून एवढी किमती वस्तू जर आम्हाला मिळत आहे तर आम्ही हा सौदा निश्चितपणे करायला पाहिजे, हे आम्हाला या ठिकाणी आचार्य आवर्जून सांगत आहे। नंतर त्यांनी काल कसा आम्हाला आपल्या चपेटीत आणतो आणि कसं मारतो आम्हाला कधी कधी कल्पना नसते, पण ज्या ठिकाणी जसा आमचा मृत्यू लिहिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही बरोबर पोहोचतो आणि तशाच प्रकारचा तिथे आमचा त्या निमित्ताच्या माध्यमातून मृत्यू पण झालेला दिसतो। जगामध्ये अनेक असे उदाहरण आहे। काही जण आता परदेशामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांची ती बोट जी आहे ती उलटली। अर्थात त्या लोकांचा त्याच ठिकाणी तशाच पद्धतीने मृत्यू लिहिलेला होता आणि त्यांना तिथे जाण्याचे भाव पण झाले आणि तशा रीतीने त्यांचा मृत्यू पण झाला। किंवा गुजरात मधला जो प्लेन हादसा झाला त्यामध्ये देखील त्या प्लेननी जाण्याचं ज्यांनी ज्यांनी निर्धारित केलेलं होतं त्यांच्या समोर मृत्यूचं असं रूप आवासून उभं होतं आणि म्हणून त्यांना तशा पद्धतीने मृत्यू आला। एखादी व्यक्ती त्यामधून अशी सुटली की ट्रॅफिक जाम मध्ये अडकली आणि पोहोचू शकली नाही। तिला वाटलं, तिला खूप वाईट वाटलं की आपली प्लेन मिस झाली, पण नंतर ज्यावेळेला हे सगळं कळलं तेव्हा आनंद, अशा प्रकारचा हा भाव। म्हणून आमच्या जीवनामध्ये हा काळाचा घाला जीवनात कुणावर कशा रीतीने पडेल हे सांगता येत नाही। आणि काल तर असा आहे की हा आम्हाला पहिल्यांदा काय करतो, उन्माद आणतो, मत्तपणा आमच्या जीवनात निर्माण करतो, आमचा विवेक पहिल्यांदा काढून घेतो आणि सारासार विवेक नसेल
त्यावेळेला हा जीव कशाच्याही अधीन होऊन आपल्या सर्व संपत्तीला देखील सोडून त्या ठिकाणी त्याच्या स्वाधीन करून निश्चिंत स्वतःला अनुभवतो आणि तोच आम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे मृत्यूच्या दाढेमध्ये अडकवलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा तर आम्हाला काय करायचं आहे की आम्ही मोहग्रस्त न व्हावं. कितीही आम्हाला प्रलोभन जीवनात असेल तरी त्याच्या अधीन न होता आम्ही आमचा विवेक स्वतंत्र रीतीने आमच्या जीवनात कसा राहील याचा विचार करायचा आहे आणि संसाराच्या कारणांपासून दूर हटून मोक्ष मार्गाकडे लागायचं आहे. इथपर्यंत काल प्रकरण आपण बघितलं. आता यमराजाचं आकस्मिक आगमन कसं होतं कोणत्याही क्षेत्रात, त्याच्यासाठी काहीही वर्ज नाही. हे 343 घनराजू मध्ये तो कधीही कुठेही कुणालाही कशाही तऱ्हेने त्याचं स्वरूप समोर येऊ शकतं. बरं, त्याची कपॅसिटी किती? एका वेळी कितीतरी जीवांना युगपत तो हरून नेण्यामध्ये देखील समर्थ आहे. एकच जीव नाही चालला त्याच्यासोबत, कितीतरी जीव. सामूहिक एखादा घटना घडते, एखादा पेंडॉल पडतो किंवा एखादा पूर येतो किंवा भीषण असा भूकंप येतो आणि त्यामध्ये एकदम कितीतरी लोक अशा प्रकारे मृत्यूचा ग्रास बनतात. म्हणून कोणतंही क्षेत्र याच्यासाठी वर्जित नाही. काल जर बघितला तर कोणत्याही काळामध्ये जरी आम्ही असलो तरीही आम्हाला त्या ठिकाणी मृत्यू येणार हे निश्चित आहे. म्हणून या कालापासून वाचण्याचा आमच्याजवळ कोणताच उपाय नाही. सर्व क्षेत्रात सर्व कालात कालाने जीवाला ग्रास बनविले आहे. म्हणून या कालावर जर विजय प्राप्त करायचा असेल तर आचार्य सांगतात, एक जागा मी तुला अशी सांगतो की त्या ठिकाणी काल तुला स्पर्श देखील करू शकणार नाही. अशी जागा आचार्य आता सांगणार आहे. श्लोक 78 नंबरचा. कदा कथम कुत कस्मिन् इत्य अतर्क खलोन्तकः प्राप्नोत्येव किमित्ताध्वं यतध्वं श्रेयसे बुधाः. कदा म्हणजे कोणत्या काळात, कथम कोणत्या प्रकाराने, कुतः कुठे, कस्मिन इति अतर्कः कोणत्या क्षेत्रात, हे आमच्यासाठी सगळं अगोचर आहे. आम्हाला कोणत्याही तऱ्हेने याची माहिती नाही. आम्ही जातो एखाद्या वेळेला तीर्थयात्रा करण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी, परंतु त्या ठिकाणी आम्ही आनंदच साजरा करू शकू असं नाही. त्याची परिणती दुःखामध्ये देखील होऊ शकते. असा हा खल अंतकः, हा असा दुष्ट काल प्राप्त होणं हे जर निश्चित आहे, हे जर किमिती निश्चिंत, असं जर हे निश्चित आहे तर तुम्ही तिष्ठत का बरं? तुम्ही निश्चिंत बसले आहे. यतध्वम तुम्ही प्रयत्न करायला हवे. कशासाठी? तर श्रेयसे मोक्ष मार्गासाठी. आणि मोक्ष मार्गामध्ये प्रयत्न करायचा म्हणजे काय? तर दर्शन, ज्ञान, तप, चारित्र्य यांची आराधना. जे आचार्यांनी पहिल्यांदा प्रतिज्ञा केली होती की मी तुम्हाला 4 आराधना सांगेल, त्या आराधना जीवनात उतरवायला पाहिजे. आणि कोण असा बुद्धिमान? म्हणून बुधा बुद्धिमान पुरुषांनी अशा प्रकारे आपल्या जीवनात रत्नत्रय आराधनेचा प्रयत्न करायला पाहिजे. काळ केव्हा, कशा प्रकारे, कोणत्या जागेवर, कुठून येईल हे सांगता येत नाही. म्हणून हा दुष्टकाळ सर्वांनाच प्राप्त होणार आहे. एक शूद्र कीटक देखील याच्यातून सुटला नाही, किंवा अहमिंद्र देव देखील, ते 33 सागर आयुवाले हे देखील याच्यातून सुटले नाही. तीर्थंकर किंवा तद्भव मोक्षगामी त्यांनाही पंडित मरण म्हटलेलं आहे, पण त्या मरणाच्या माध्यमातून त्यांनी निश्चित अपुनर्भवा बनून अढळ असं स्थान प्राप्त केलेलं आहे. ते एका निश्चित आपल्या नियत जागेवर गेलेले आहे की जिथून परत त्यांना आता हा काळ परत आणू शकत नाही.
अन्यथा सगळ्यांची भवितव्यता हीच असणार आहे. म्हणून आचार्य सांगतात की हे बुद्धिमान जन हो, तुम्ही निश्चिंत का आहे? आपल्या कल्याणासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवा. आत्मस्वरूपात लीन राहिल्यानेच कालाचे निवारण होऊ शकते. प्राण्यांच्या मरणाचा न समय नियत आहे न स्थान नियत आहे. म्हणून आत्महितातच त्यांनी प्रवृत्त राहायला पाहिजे. आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की मरण कुणालाही चुकलेलं नाही. मरण हे निश्चित जीवनात येणारच आहे. असामवायिकं मृत्योर एकमालोक्य कश्चन देशं कालं विधिं हेतुं निश्चिंता संतु जंतवः. असामवायिकम म्हणजे प्रतिकूल, अगोचर. मृत्योः एकम आलोक्य, मृत्यूच्या कारणांना बघून. देश, काल, विधी, हेतू, सगळं कसं आहे? नियत आहे. देश नियत आहे, कोणत्या ठिकाणी येणार आहे ती देश नियत आहे, म्हणजे क्षेत्र नियत आहे. कोणत्या कालामध्ये येणार आहे तो काल नियत आहे. कोणत्या पद्धतीने होणार आहे ती विधी नियत आहे. आणि कोणत्या कारणाने होणार आहे हे देखील निश्चिंत आहे, हे निश्चित आहे. म्हणून आता प्राण्यांनी निश्चिंत व्हावे. निश्चिंत व्हावे म्हणजे मरण भय ठेवू नये. आणि निश्चिंत व्हावे म्हणजे त्याविषयी उदासीन व्हायचं, की त्याचा विचार सतत न करता जर आम्ही मरणापासून जर वाचूच शकत नाही तर मरण येण्याच्या आधी असं कोणतं तरी सुरक्षित स्थान आधी शोधून ठेवा की ज्या ठिकाणी गेल्यानंतर मरण येणार नाही. अशा रीतीने निश्चिंत व्हायचंय. मरण येणार आहे म्हणून एका दृष्टीने आम्ही त्या मरणाचा विषय सोडून किंवा मरण अपरिहार्य आहे हे समजून त्याच्याविषयी अधिक विचार करू नये, हा एक निश्चिंतचा भाव झाला. आणि दुसरं निश्चिंत याचा अर्थ की आम्ही सुरुवातीलाच असं काही स्थान हेरून ठेवायचं की ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो की मृत्यू तिथे आम्हाला स्पर्श पण करू शकणार नाही. मृत्यूचे एवढे विराट कर नाही की ज्या ठिकाणी तो आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. म्हणून असं स्थान आम्हाला पहिल्यांदा पाहून ठेवायचं आहे, हे आचार्य या ठिकाणी सांगत आहे. म्हणून आधीच्या श्लोकात जे सांगितलं होतं की प्राण्यांचं मरण केव्हा, कुठे, कशा प्रकारे, कोणत्या विधीने, कोणत्या हेतूने होईल, अशा प्रकारे जेव्हा कुणी जाणत नाही तेव्हा विवेकी जीवांनी निश्चिंत होऊन वाट बघू नये, परंतु आत्मरक्षेचा प्रयत्न करावा. यावर अशी शंका असू शकते की ज्याच्या कालाचा, स्थानाचा पत्ता माहिती नाही त्याचा प्रतिकार आम्ही कसा करणार? प्रतिकार तर कुणाचा होऊ शकतो? जी वस्तू आमच्या समोर आहे तिचा आम्ही प्रतिकार करू शकतो, किंवा अनुमानाने जर आम्हाला माहिती आहे की ही इथे लपलेली आहे किंवा अजून कोणत्या कारणाने तिचं जर स्थान आम्हाला माहिती झालं तर आम्ही त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा प्रतिकार करू शकतो. ज्याविषयी आम्हाला काहीही माहितीच नाही त्याचा आम्ही प्रतिकार कसा करणार आणि आत्मरक्षा कशी करावी हा प्रश्न आमच्या समोर आहे. त्याचं उत्तर सांगतात की जरी काल आणि स्थानाची माहिती नसली तरी असे सुरक्षित स्थान प्राप्त करावे की जिथपर्यंत तो पोहोचणार नाही. यमज जिथे पोहोचू शकणार नाही असं स्थान आधीच आम्ही हेरून ठेवायला पाहिजे. त्यामुळे प्रतिकार न करता सुद्धा स्वतःचं संरक्षण करता येईल. आणि ते संरक्षित स्थान कोणतं आहे, प्रोहिबिटेड एरिया कोणता असू शकतो, तर तो असा मोक्ष पदच आहे की जिथं मृत्यूचं काहीही चालत नाही. म्हणून बाह्य वस्तूमधील इष्ट अनिष्ट कल्पना सोडून मोक्ष जर आम्हाला प्राप्त करायचा आहे तर मनुष्य भावामध्ये आम्हाला हा मार्ग सहज उपलब्ध होऊ शकतो. फक्त आम्हाला आमच्या मान्यता काही पद्धतीने बदलाव्या लागतील. जे अनादिकालापासून आमचा राग द्वेष रूप परिणाम सुरू आहे, पदार्थामध्ये इष्ट अनिष्ट अशी बुद्धी सुरू आहे,
आणि त्या अनुषंगाने आम्ही अनंतानुबंधी आमच्या जीवनात प्रबल करून घेतली. त्या अनंतानुबंधीला आम्हाला ढिलं करावं लागेल. आमचा मिथ्यात्वाचा जो जोर आहे, या मिथ्यात्वाच्या जोराला आम्हाला हटवावं लागेल. मिथ्यात्व, विपरीत मान्यता न ठेवता वस्तुतत्वाचं योग्य ज्ञान करून मी आत्मा आहे आणि मी परमात्मा बनू शकतो एवढा स्वतःबद्दल त्या ठिकाणी आत्मविश्वास आम्हाला जागृत करायचा आहे. मला अनुभूती करून मोक्षामध्ये जायचंच आहे, हा एक अटळ निर्णय ज्या समयात आम्ही करू, तेव्हाच हा जीव मोक्ष मार्गामध्ये पहिलं पाऊल टाकू शकतो. म्हणून अशा रीतीने त्यांनी मोक्ष मार्गात प्रवृत्त व्हावं. आणि जर हा काय एकदा मोक्ष मार्गात प्रवृत्त झाला, यांनी रत्नत्रय आराधना जीवनात केली, कल्याणाचा मार्ग त्यांनी जर आपल्या जीवनात अंगीकार केला, तर हा जीव सम्यक दर्शन झाल्यानंतर अर्धपुद्गल परावर्तनापेक्षा जास्त फिरत नाही. क्षायिक सम्यक्त्वाची जर यांनी प्राप्ती करून घेतली, तर 4 भवाचं उल्लंघन तो करू शकत नाही. तीर्थंकर प्रकृतीचा जर तो बंध करेल, तर 3 भवातच त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आणि शेवटचं उत्कृष्ट संवहन मिळालं असेल आणि विदेह क्षेत्राचं अनुकूलता मिळाली असेल, तर त्या भवात सुद्धा तो तीर्थंकर बनून क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करून त्या भवात सुद्धा मोक्षाला जाऊ शकतो. 2 कल्याणिक धारी बनून, 3 कल्याणिक धार बनून अशा प्रकारे मोक्ष त्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून करता येऊ शकतो. आणि म्हणून सर्वथा, सर्वदा आणि सर्वत्र 3 शब्द, सर्वदा, निरंतर, सर्वत्र क्षेत्राच्या अपेक्षेने आणि सर्वथा कोणत्याही उपायाने प्राण्यांनी आपलं आत्मसंरक्षण करून घ्यावं. येन केन प्रकारेण समयसार मध्ये म्हटलेलं आहे त्यांनी, की काय म्हटलं, तत्व कौतूहली सन, तुला जर मृत्यूची किंमत देऊन देखील जर हे तुला शक्य असेल, तर तू त्या ठिकाणी ती पण किंमत चुकव. पण एकदा तू वस्तुतत्वाचा श्रद्धानी बन, तत्व कौतूहली सन. आणि अशा प्रकारे 6 महिनेपर्यंत शरीराचा मी शेजारी आहे हे समजून शरीराविषयी तू वर्तणूक ठेव. आणि हे सांगणं किंवा हे उपदेश खूप सोपा आहे, पण ज्या वेळेला आम्ही तो प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करतो, शरीराला मला शेजारी समजायचं आहे, हा जेव्हा आम्ही प्रयत्न जीवनात करतो, त्यावेळेला ते किती कठीण जातं सुरुवातीला, हेही आम्हाला बघावं लागतं. सांगितलं, आम्हाला थिअरी माहिती आहे, पण आम्हाला आता प्रॅक्टिकल पण करायचं आहे. की बसलोय सामायिकामध्ये बसलं असताना आम्हाला एखाद्या वेळी आगंतुक गरमी झाली, सहन करायचं आहे उष्ण परिसह. एखाद्या वेळेला थंडीची बाधा आली, मशक सहन करून पाहायचं, खरंच आम्ही तसं करू शकतो का. हा अभ्यास आम्हाला जीवनामध्ये मोक्ष मार्गामध्ये अधिक दृढ होण्यासाठी कारणीभूत होणार आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की आयुष्य हे अत्यंत नश्वर आहे, अल्प काळासाठी मिळालेलं आहे. जसं काल आपण बघितलं की झाडावरून फळ जमिनीवर पडेपर्यंतचा मधला टप्पा म्हणजे जन्म आणि मृत्यू, याच्यामध्ये आमचा जो काही काळ आहे तो म्हणजे जीवनाचा काळ आहे. आणि हा काळ या पंचम गतीच्या माध्यमातून पाहिला तर फार कमी आहे. 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे आजच्या या पंचम काळामध्ये खूप झालं. तर अशा या नश्वरतेचं प्रतिपादन करून स्त्रीची देखील निंदा करत स्त्रीला अपकार हेतुत्व कथन करतात. की सगळ्या परिग्रहामध्ये हा परिग्रह सुटणं, बाह्य परिग्रह सुटणं हा अत्यंत कठीण आहे. स्त्रीचा परिग्रह सुटणं आणि ज्याला आम्ही सुंदर मानतो आहे, कमनीय मानतो आहे, ते शरीर देखील अशा प्रकारे जीवावर एक प्रकारे अपकारच करत आहे.
अपिहित महाघोरद्वारं न किं नरकपदान् उपकृतवतो भूयः किं तेन चेदमपाकरोत् कुशलविलयज्वालाजाले कलत्र कलेवरे कथमिव भवानत्र प्रीतः पृथग्जन दुर्लभे. अपिहितम म्हणजे मोकळं आहे, खुलं आहे. काय तर महाघोर द्वारम नरकापदम, नरकाचं असं द्वार जे आहे, हे नरकाचं द्वार खुलं आहे. त्याचं मुख जे आहे हे उघड आहे, त्याचं दार बंद केलेलं नाही. कुणाच्या याच्यात तर उपकुर्वतः भूयः किम तेन उपकुर्वतः म्हणजे आपण ज्या शरीरासाठी स्त्रीचं शरीर हे उपकृत केलं गेलं, कशाच्या माध्यमातून तर वस्त्र आभूषण नवनवीन प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंच्या माध्यमातून अलंकृत केले गेलेलं आहे. असं हे शरीर देखील काय आहे तर त्यामध्ये देखील छेद अपाकरोत, ते देखील आमच्यावर उपकार करत नाही तर शेवटी अपकारच करतो. आणि कुशल विलय ज्वाला जाले कलत्र कलवरे, कलत्र म्हणजे स्त्रीचं शरीर, हे जे अज्ञानी जन त्या ठिकाणी अत्यंत दुर्लभ मानतात. पृथक जन दुर्लभे, अत्यंत दुर्लभ मानतात. पण या शरीरामध्ये अनुरक्त होण्यासाठी भवान अत्र प्रीतः कथम, या शरीरामध्ये अनुरक्त होण्यासारखं काहीही नाही. वरची एक जर आम्ही चामडी कातडी बघितली तर तेवढी विलोभनीय आहे. नाही तर प्रत्येक शरीराची भवितव्यता नवद्वार बहे घिनकारी अशा प्रकारची आहे. यामध्ये रक्त मांस फुफ्फू हाड मज्जा या सगळ्या सप्तधातूंनी हे शरीर त्या ठिकाणी पूर्णतः खचाखच भरलेलं आहे. यामध्ये अनुरक्त होण्यासारखं काहीही नाही. आणि अशा या स्त्रीच्या कलेवरात तू प्रीती का करतोस? हे शरीर कसं आहे तर कुशल विलय ज्वाला जाले, पुण्याला भस्मीकृत करण्यासाठी अत्यंत अशा प्रकारच्या अग्निज्वालेप्रमाणे आहे. म्हणजे तुझं पुण्य या हिच्या माध्यमातून, या स्त्रीच्या माध्यमातून नष्ट होऊन जाणार आहे. म्हणून हे सगळं नरकाच्या आपदांसाठी ते खुलं असं द्वार आहे. नंतर या शरीराला तू जे काही वस्त्र अलंकार आदींच्या माध्यमातून तू याला सजवलेलं आहे, परंतु हे मात्र निरंतर प्रतिकूलच आचरण करणार आहे आणि सर्वदा विघ्नच याच्या माध्यमातून उपस्थित होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या शरीरामध्ये प्रीती करण्यासाठी काहीही नाही. उलट उपकार केले त्याच्यावरच हे परत उलटलेलं आहे. म्हणजे कृतज्ञ देखील हे झालेलं आहे. या माध्यमातून आचार्य हे सांगू इच्छितात की जी व्यक्ती घर पुत्र मित्र कलत्र या सगळ्यांचा त्याग करते तीच खऱ्या अर्थाने वैराग्यशील असू शकते. कोणत्याही तऱ्हेने कुठल्याही पदार्थाबद्दल यत्किंचित देखील मोह जीवनात असेल तर, पुत्रमोह असेल, तो पत्नीविषयीचा मोह असेल, घराविषयीचा मोह असेल, कोणत्याही गोष्टीविषयीचा मोह जर जीवनात असेल तर त्याचं वैराग्य खऱ्या अर्थाने वैराग्य म्हटल्या जात नाही. शांतीसागर महाराजांच्या चारित्रामध्ये एक उदाहरण आलेलं आहे. एक व्यक्ती आहे आणि उपदेश ऐकल्यानंतर त्या व्यक्तीला उपरती झाली. तिचा अत्यंत सुंदर असं घर सोडून ती वनामध्ये झोपडी बांधून राहायला लागली. महाराज नेमके त्या रस्त्याने चालले होते, सत्य घटना आहे, चालले होते आणि त्या ठिकाणी विश्रांतीसाठी त्यांचा मुक्काम त्या झोपडीमध्ये झाला. झोपडीमध्ये झाल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की माझ्याजवळ एवढं एवढं काही होतं, सुबत्ता होती, एवढं पैसा होता, सगळं काही होतं, पण मी ते सगळं सोडलं.
महाराज म्हणायला लागले, तू सोडलं, पण तुझी आठवण, मी ते सोडलं, मी ते सोडलं, हा भाव तुझ्या मनात जागृत आहे, याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही त्याबद्दल प्रेम आहे, प्रेम आहे. आणि परत झोपडीचं तो गुणगान करायला लागला, की मी इथे जंगलात येऊन अशा रीतीने सुंदर झोपडी बांधली, या ठिकाणी मी आता राहतो आहे, माझी झोपडी खूपच व्यवस्थित आहे. घर सोडलं त्याची पण आठवण, की मी एवढं सोडून आलो आहे, ही पण आठवण, आणि मी इथे राहतो आहे, हे सुंदर आहे. आता दोन्ही बाबतीमध्ये मी सोडून आलो, माझं इतकं होतं, पण मी एवढ्याचा त्याग केला, ही पण आठवण जोपर्यंत जीवनात आहे तोपर्यंत अजूनही आमची आसक्ती संपली नाही. आम्ही व्रत केले आणि त्या व्रतांची आम्ही पारायण पुढच्या भविष्यात करत राहिलो, की मी अशा प्रकारे व्रत केलं, अशा प्रकारे मी हे सगळं केलं होतं, हे केलं होतं. ठीक आहे, तो आमचा भूतकाळ आहे. भूतकाळ उगाळण्यात अर्थ नाही. आज आम्ही वर्तमानामध्ये किती नियमांमध्ये बंदिस्त आहे आणि भविष्यकाळ आमच्या हातात तसाच राहील का, याविषयी देखील आम्ही साशंक आहे. कारण आमचं शरीर शिथिल होते, कधी कधी ते व्रत पाळणं होत नाही, नियमांमध्ये बंदिस्त राहणं पण कधी कठीण जातं. म्हणून मी इतकं केलं, हाही अहंकार जीवनामधला आमचा सुटायला हवा आहे. नंतर त्या व्यक्तीने त्या ठिकाणी स्वतःच्या झोपडीचं गुणगान केलं. गुणगान केल्यानंतर महाराज म्हणाले, हे पण वस्तू शेवटी तुला पर आहे, तुला ही सोडावी लागणार आहे. ठीक आहे, महाराजांचा विहार झाला. थोडं अंतर गेल्यानंतर ती व्यक्ती परत आली महाराजांच्या मागोमाग, आणि त्यांनी सांगितलं की मी आता त्या माझ्या झोपडीला पण आग लावून टाकली आहे, त्या झोपडीला मी पण आता ठेवलं नाही, त्याच्याविषयीचा पण अनुराग माझा सुटलेला आहे. पण काही म्हणा, माझी झोपडी होती मात्र खूप सुंदर. हे वाक्य त्यांनी शेवटी उच्चारलं. सांगायचा मतितार्थ, आमच्या मनातून तो परिग्रहाचा भाव, ची आसक्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये खरं वैराग्य असू शकत नाही. या ठिकाणी बाह्य परिग्रह सोडण्याचा आचार्यांनी संकेत केलेला आहे. कधी कधी परिकरामध्ये राहून सुद्धा परिकराच्या अतीत आम्ही राहू शकतो, आणि हा अभ्यास आम्ही घरात पण करू शकतो. आहे सगळं सगळं असताना देखील मर्यादित जीवन आमचं जगून आम्ही त्या परिकरापासून अंतरंगातून तो भाव काढून टाकून बऱ्याच अंशी तशा प्रकारचा प्रयत्न करू शकतो. आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला सगळं सुटेल अंतरंगातून आणि बहिरंगातून, त्यावेळेला ते खरं वैराग्य जीवनात आहे. आता या पुढच्या श्लोकामध्ये मनुष्य पर्याय जो आम्हाला प्राप्त झालेला आहे, हा अत्यंत सीमित काळासाठी प्राप्त झालेला आहे. जरी भोगभूमीचं आयुष्य 3 पल्ल्याचं असेल, चतुर्थ काळात सुरुवातीला 1 कोटी पूर्वाचं आयुष्य असेल, कमी कमी होत चतुर्थ काळाच्या अंती 120 वर्षापर्यंतचं आयुष्य आलं. महावीर स्वामींचं आयुष्य 72 वर्षांचं, इतकं ते चतुर्थ काळाच्या शेवटी कमी झालं. पंचम काळामध्ये देखील ही लिमिट समजा 120 वर्षापर्यंत राहिली. म्हणजे मनुष्य पर्याय ही अशा रीतीने अत्यंत सीमित अशी पर्याय आहे. आणि आचार्य कर्मभूमी मधले असल्यामुळे, या पंचम काळामधले असल्यामुळे पंचम काळाची पूर्ण परिस्थिती त्यांना ज्ञात होती. त्यामुळे ही मनुष्य पर्याय कशी आहे याची तुलना त्यांनी उसाशी केलेली आहे. उस सगळ्यांना माहिती आहे, आणि उसाशी त्यांनी तुलना केली. श्लोक बघा 81 नंबरचा. व्यापत पर्वमयं विराम विरसं मूलेप्य भोग्योचितं विश्वक्षुत्क्षतपात कुष्ठकुथितात् उग्रामये छिद्रितं मानुष्यं गुणभक्षिते क्षुसदृश नामेकरायं पुनः निस्सारं परलोकबीजमचिरात् कृत्वेह सारी कुरु.
या असार मनुष्य भवाला जर आम्हाला सार्थक करायचं असेल, सफल करायचं असेल, तर कशा रीतीने करावं हा उपदेश याच्यामध्ये दिलेला आहे. हे कसं आहे, व्यापत पर्वमयम. हा आमचा मनुष्यभाव कल्पना करा, उसाच्या एखाद्या झाडाप्रमाणे किंवा पर्व जे असते एका उसाप्रमाणे, आणि त्या उसामध्ये जो खालचा भाग आहे याला पण खूप तऱ्हेचे ते मुळ चिगटलेले असतात, तो खाण्यायोग्य असत नाही. वरचा भाग जो आहे हा अत्यंत नीरस असतो, त्याच्यामध्ये रस जास्त नसतो, गोड नसतो, म्हणून तो पण खाण्यायोग्य असत नाही. जे पर्व आहे, ज्या ठिकाणी गाठ असते, हे पर्व देखील आम्हाला उपभोग घेण्यासाठी योग्य असत नाही, कारण त्या पर्वामध्ये देखील जे काही आम्हाला मिळणार आहे गंडारा, तर त्या ठिकाणी तो देखील आम्हाला चोखून खाऊ शकण्यासारखा असा असत नाही. म्हणून हे मनुष्याचं शरीर अशा प्रकारेच त्या ठिकाणी आहे की वरचं म्हणजे बालपण कामाचं नाही, वार्धक्य कामाचं नाही. हे पर्व जे आहे हे रोगराई वगैरे अशा प्रकारच्या सगळ्यांचं माहेर घर आहे, कारण याच्यामध्ये आम्हाला अनेक प्रकारच्या मनुष्य पर्यायी आपदा आलेल्या आहे. कोणत्या? तर कधी भगंदर, कुष्ठ, जलोदर, घाव, भूक अशा प्रकारच्या या छिद्रांनी हा ऊस त्या ठिकाणी व्याप्त आहे. आणि त्यामध्ये जर आम्हाला सार्थक करायचं असेल तर काय करावं लागेल? म्हणून पहिल्यांदा तर सांगितलं व्यापत पर्वमयम. हे पर्व जे आहे हे विविध आपदांनी भरलेलं आहे. नंतर विराम विरसम. या ठिकाणी विराम विरसम म्हणजे वृद्धत्व आणि अग्रभाग त्याचा जो आहे हा कसा आहे, विरस आहे. विगत रसम, वृद्धापका निरस आहे. नंतर बालपण देखील त्या ठिकाणी निरस आहे. निरस आहे म्हणजे त्याच्यामध्ये देखील धर्मसाधन करता येऊ शकत नाही. आणि मुले अपि अभोग्य चितम, आणि त्याचं मूळ जे आहे, पर्व जे आहे, ते देखील आम्ही भोगायला उचित नाही. विषक म्हणजे समंतात, क्षुत, क्षत म्हणजे बुभुक्षा, क्षतपातः म्हणजे अनेक प्रकारचे छिद्र पडलेले आहेत समजा, किंवा अनेक कुष्ठ कोणत्या प्रकारचा रोग झालेला आहे, आणि कुथुदादी उंग्र आमये छिद्रितम, कुत्सित अशा आमय म्हणजे रोगांनी हे ग्रसित झालेलं आहे, अशा प्रकारे छेद या ठिकाणी पडलेले आहे. आणि यांनी ते जर्जरीकृतम, जर्जरीत झालेलं आहे. असा इक्षुदंडकम, अशा प्रकारचा इक्षुदंड, अशा प्रकारच्या प्रमाणे मानुष्य गुणभक्षिते, मनुष्य शरीर देखील असं गुणभक्षित अशा प्रकारे या सगळ्यांनी भक्षित आहे. त्या ठिकाणी सगळं हे उधळी, गुण म्हणजे उधळीने, अशा उधळीने खाल्लेल्या उसाप्रमाणे मनुष्याचं शरीर त्या ठिकाणी आहे. आणि नामैक रम्यम, हे फक्त नाम मात्राने रम्य आहे. मनुष्य विचार करू शकतो, मनुची संतती, अशा या फक्त नावानी तो आम्हाला रम्य वाटतो किंवा विलोभनीय वाटतो. परंतु याच्यामध्ये निस्सारम, हे निस्सार आहे. आणि म्हणून परलोक बीजम अचिरात कृत्वेहम सारी कुरुहु, याला तू परलोकाचं बीज करून या शरीराचं तू सार्थक करून घे. आता सार्थक कशा रीतीने करायचं हे आपण उद्याच्या याच्यात बघू, की आम्हाला अशा प्रकारे उसाचा हा लक्षात ठेवा. आणि उसाप्रमाणे हे शरीर आहे आमचं. बालपण आमचं अयोग्य होतं, वार्धक्य अयोग्य राहणार आहे, मध्ये मध्ये आम्हाला अशा प्रकारच्या आपदांच्या पर्वांचा सामना करावा लागणार आहे, आणि त्यांनी आमच्या जीवनामध्ये खूप अल्प काळ आम्हाला मिळालेला आहे. त्या अल्प काळाचा उपयोग करून घेऊन आम्हाला कशा पद्धतीने धर्म साधन करायचं हे आपण उद्याला बघू.
जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.